समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। छोटंसं एक शब्द सुरू केले. आमचे मानवसेवा विकास फाउंडेशन मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज आहे. हिला 2013 पासून चालू आहे. इथं लहान मुलांची शाळा होती. त्यांनी लहान मुलांना शिकवत होते. आमचं कॉलेजचं कष्ट वाढलं त्यांचं रक्तापासून त्यांनी बंद केलं आणि त्या माध्यमातून आम्ही मुलांचं डॉक्टर या क्षेत्रामध्ये भविष्य घडवायचं एक कार्य आमच्या या साहेबांच्या माध्यमातून चालतं. आणि ही जी संस्था आहे जे रायगडावरील 10 सूत्र आहेत याच्यावर चालतं. म्हणजे सामाजिक कार्यसुद्धा यांच्या माध्यमातून होतं. सांगायला भरपूर काही आहे परंतु तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी छोट्याशा एक शब्दामध्ये माझे संपवतो. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या मी सरांनाच विनंती करतो की यांनी आशीर्वादपर 2 शब्द आम्हाला सगळ्यांनी काय बोलावं म्हणजे हा माझ्यासाठी खूप मोठा प्रसंगच राहतो. संकटच म्हणा. मी जे काही बोलतो कॅमेऱ्याच्या समोर जे काही बोलतो त्यासाठी मी प्रिपरेशन केलेलं असतं. माझी तालीम असते, माझे को-आर्टिस्ट असतात, त्यांच्यासोबतचं रिहर्सल माझ्या मदतीला असते. आता इथे म्हणजे अचानक ज्याला पोहता येत नाही त्याला पाण्यामध्ये ढकलल्यासारखं कसं होतं ना तशी अवस्था झाली आहे माझी. तरी मग अचानक झालेली ही जी व्हिजिट आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांशी मला भेटता येत आहे. तुम्ही एका वेगळ्या क्षेत्राचं तुम्ही शिक्षण तुम्ही घेत आहे आणि या नॅचरोपॅथीच्या बाबतीत लोकांना ऐकून आहेत लोक, पण तिकडे ते खूप असं वळत नाही. सरळ काही झालं की ॲलोपॅथीकडे वळणारी माणसं. पण हे आता तुमच्या माध्यमातून जर योग्य त्या पद्धतीने सर तुम्हाला मार्गदर्शन करतातच, त्यांच्या पद्धतीने समजा तुम्ही योग्य त्या पद्धतीने त्यांचं रोग निवारण जर केलं तुमच्या या पॅथीने नॅचरोपॅथीने तर लोकांचा जास्तीत जास्त विश्वासही या पॅथीवर बसेल आणि तुम्ही योग्य त्या आणि हां हे जे शिकवतात खास म्हणजे तुमचे सर जे शिकवतात त्या मनापासून तुम्ही शिका. जोपर्यंत तुम्ही ज्ञान ग्रहण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकणार नाही है ना. आपल्याजवळ जे आहे तेच आपण देऊ ना, जे आपल्याजवळच नाही ते आपण काय देणार. तर त्यासाठी तुम्हाला आधी ते ग्रहण करावं लागेल. तेव्हा तुम्ही अगदी मन लावून जे काही ज्ञान घ्यायसाठी म्हणून तुम्ही इथे आलात ते तुम्ही अगदी मनापासून घ्या आणि पुढल्या आयुष्याची एक दिशा तुम्ही निश्चित करा. अशी दिशा ठरलेली आहे. तर प्रामाणिकपणे त्याच्यावर वाटचाल करून समाजसेवाच म्हणतो आपण. लोकांचं दुःख निवारण करणं म्हणजे एक सेवाच आहे. तेव्हा माझ्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप 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 शुभेच्छा आणि आगे बढो. वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद.